मोराच्या डिझाईनचे बघा सुंदर अशी बॅग आज आपण ती बघणार आहोत कशी शिवणार आहे ती। त्या दिवशी मी ह्याचा शॉर्ट व्हिडिओ तुमच्यावर शेअर केला होता, त्याला तुम्ही छान असा रिस्पॉन्स दिलेला आहे। तर तीच आज बॅग आपण कशी शिवणार आहोत ते आज बघणार आहोत। तुम्ही ही बॅग शॉपिंगला, ऑफिसला किंवा कुठे फिरायला जाताना पण अशी वापरू शकता। तर शिलाईची आवड असेल तुम्हाला शिवणकामाची तर ते हे तुमच्यासाठी आहे, तुम्ही ही घरच्या घरी बघून ही शिवू शकता। तर बघा इथे मी 2 पीस घेतलेले आहेत, एक डिझाईनचा कपडा घेतलेला आहे आणि एक त्यालाच असं कॉन्ट्रास्ट म्हणून पिंक कलरचा मी प्लेन कपडा घेतलेला आहे आणि दोन्ही पीसला शिलाई मारून घेतलेली आहे। अस्तर, रबर सीट आणि प्लेन कपडा, डिझाईनचा कपडा असं हे मिळून शिलाई मारून घेतलेली आहे आणि हे असे सिंगल पीस भेटतात मॅचिंग सेंटरमध्ये। मी आता जिथून हे कपडे आणते ना तिथे हे अवेलेबल होते। पहिला आपण बघा माप बघणार आहोत। 14 बाय 17ची ही बॅग आहे, 14.5 बाय 17.5ची बॅग आहे। मी हे तुम्हाला फक्त असं एक मेजरमेंट तुम्हाला दाखवते आहे, तुम्हाला किती साईजची पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही ही शिवू शकता ही बॅग। तर वरच्या बाजूने बघा आपण 4-4 इंच टिक मार्क करून तेवढा कपडा आपण ना कट करून घेणार आहोत। इथे आपल्याला चेन लावून घ्यायची आहे म्हणून हा आपला पहिला कप्पा तयार होईल। आता ही साईज उंचीने मोठी आहे म्हणून मी 4-4 इंच घेतलेला आहे। तर छोटी बॅग असेल तर त्याला तुम्ही 2 इंच घेतलं तरी पण चालेल। त्यालाच बघा मॅचिंगची चेन घेतलेली आहे, रनर टाकून घेतलेला आहे आणि चेन आता आपण कपड्याला लावून ती आपण शिलाई मारून घेऊया। शिलाई मारून झाली की त्याला ना दाब शिलाई पण मारायची, म्हणजे फिनिशिंग बॅगेला खूप सुंदर येते। चेन बघा लावून झालेली आहे। आता तो आपण एक पीस कटिंग करून घेतलेला होता 4 इंचाचा, तो पण त्याला वरच्या साईडने चैनीच्या बाजूने आपण जॉईन करून घेणार आहोत। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे शिवा, बॅग तुमची तशीने तशी तयार होईल। आणि आता ह्या बॅगेचं खूप क्रेज चालू आहे मार्केटमध्ये। तर बघा आपण दोन्ही पीस जॉईन करून घेतलेले आहेत आणि दाब शिलाई पण मारून घेतलेली आहे। अस्तरचा पीस घेतलेला आहे बघा, त्याच्यावर आपल्याला ह्या बॅगेचा पीस ठेवून आपल्याला चारी बाजूनी शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे आपला एक छान असा भला मोठा कप्पा तयार होईल, पॉकेट तयार होईल। शिलाई मारून घेतलेली आहे बघा। एक्स्ट्रा काही कपडा असेल ना तो कट करून घ्यायचा आहे। छान असं पॉकेट आपलं तयार झालेलं आहे। आता ही बॅग मी उभी तुम्हाला शिवून दाखवते आहे, तुम्ही ती अशी आडवी पण तुम्ही शिवू शकता। त्याचं पीसचा बघा मी सेंटर भाग काढून घेतलेला आहे, तिथून आपल्याला 3.5 इंचावर टिक मार्क करून घ्यायचे आहे आणि तिथे आपल्याला बेल्ट लावून घ्यायचे आहेत। बेल्ट बघा मी सेम त्याच कपड्याचे मी शिवून घेतलेले आहेत, 1 इंच बाय 26 इंचाचा आहे ते। बेल्ट पण तुम्ही तुमच्या हिशोबाने घ्या, तुम्हाला किती लहान मोठे पाहिजे आहेत ते। आणि बेल्टला ना माझ्याकडे लेस होती तर मी तिला लेस लावून घेतलेली आहे, त्याच्याने ते अजून दिसायला छान दिसतंय। तर आता बघा मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे असेच मी हे दोन्ही पण पीसला बेल्ट लावून घेते आहे। दोन्ही पीसला बघा मी बेल्ट लावून घेतलेला आहे आणि बेल्टला मी जी लेस लावली आहे ती ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर तुम्ही लावा, माझ्याकडे होती म्हणून मी तिला लेस लावली आहे बेल्टला। आता बघा सेम कलरची चेन घेतलेली आहे, सेम तसंच त्याला रनर टाकून घेतलेला आहे आणि चेन आता त्या आपण पीसला लावून घेणार आहोत। शिलाई दिसू नये म्हणून बघा आपण इकडे अस्तरचा मी पीस घेतलेला आहे 2 इंचाचा, सेम साईजचा मी घेतलेला आहे, त्याला एका बाजूला शिलाई मारून घेतलेली आहे आणि तो पीस बघा आपण चैनीच्या वरच्या बाजूला ठेवून आपण शिलाई मारून त्याला घ्यायची आहे। आणि वरच्या बाजूने दाब शिलाई करून जो एक्स्ट्रा आपण पीस घेतलेला आहे त्याला पण बघा असं एक फोल्ड करून त्याला पण शिलाई मारून घ्यायची आहे। त्याच्याने बघा शिलाई कुठे दिसत नाही आणि एकदम बॅग फिनिशिंग पण छान येते बॅगेची आणि खूप सुंदर पण दिसते।
तर आता बघा मी एक साईड पूर्ण शिलाई करून घेतलेली आहे, त्याला चैन लावून त्याला आपण दाब शिलाई पण मारून घेतलेली आहे. सेम असं मी दुसरी साईड पण करून घेते. दोन्ही पीसला बघा आपण शिलाई मारून घेतलेली आहे. व्यवस्थित दाब शिलाई मारून बघा, त्याला फिनिशिंग खूप छान येते आणि आलेली आहे. तुम्ही पण पर्सला तर शिलाई मारली ना तर दाब शिलाई मारायची विसरू नका. आवर्जून शिलाई मारा, त्याच्याने फिनिशिंग खूप छान येते. आणि बघा आता मी पर्स उलट्या बाजूला असे जॉईन करून आपल्याला तिन्ही बाजूला त्याला शिलाई मारून घ्यायची आहे. सिंगल शिलाई मारायची आहे कारण आपण त्याला नंतरला पायपिंग करणार आहोत म्हणून. तर आता बघा मी तिन्ही बाजूला ह्याला शिलाई मारून घेते. पायपिंग केल्याने पण त्याला फिनिशिंग खूप छान येते. शिलाई कुठेच दिसत नाही मारलेली. आणि पायपिंग करून तर आपण बॅग वापरली ना ती खूप वर्ष टिकते. बघा आता आपण तिन्ही बाजूला शिलाई मारून घेतलेली आहे. आणि आता 1.5 इंचाची मी पायपिंग घेतलेली आहे. सेम कलरचा घेतलेला आहे. अस्तरचाच मी पीस घेतलेला आहे पायपिंगसाठी. पायपिंगला तुम्ही डबल शिलाई मारून घ्या. आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बॅग शिवा. बघा किती सुंदर बॅग पर्स तयार होते. आणि हो, तुम्ही हा माझा व्हिडिओ कुठून बघताय, कुठच्या शहरातून बघताय ते प्लीज माझ्याबरोबर तुम्ही शेअर करा. आणि माझा तर हा तुम्हाला व्हिडिओ थोडा तरी आवडला तर प्लीज लाईक करा, तुमच्या मैत्रिणींबरोबर शेअर करा. आणि मी आज जी तुम्हाला बॅग दाखवली आहे ते तुम्हाला आवडल्यावर प्लीज एक कमेंट करा. तिन्ही बाजूला बघा छान अशी पायपिंग करून घेतलेली आहे आणि किती सुंदर त्याला फिनिशिंग आलेले आहे बघा. आता मी ही बॅग ओपन करते चैनीच्या बाजूने आणि आपण हिला सरळ करून घेऊया. बॅग बघा मस्त तयार झालेली आहे आपली. अगदी 10 मिनिटाच्या आतमध्ये ही पर्स आपली तयार होते. कसा वाटलं व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. खूप सुंदर अशी बॅग तयार झालेली आहे. आज मी या डिझाईनच्या हिशोबाने तुम्हाला मी अशी उभी बॅग शिवून दाखवलेली आहे. तर तुम्हाला असा तर पीस भेटला तर तुम्ही ही आडवी पण बॅग शिवू शकता. ती पण खूप छान तयार होते 17 बाय 14ची. आणि आज मी हा माप तुम्हाला असं सांगितलेला आहे. तुम्हाला जशी पाहिजे तुम्ही तशी बॅग साईजनुसार शिवू शकता. कशी वाटली मला कमेंट करून सांगा. थँक्यू.